तर डिप्रेशन काय असतं ऍक्च्युली? सो डिप्रेशन ही मी म्हणेन की एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे. लो मूड राहणं, तो आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होणं, आनंद घेता न येणं कुठल्याही गोष्टीचा, अगदी टोकाचे विचार येणं, लाईक सुसायडल थॉट्स येणं. सो हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे इतके कॅज्युअल नाही आहेत जितक्या कॅज्युअली आपण यूज करतो की मला खूप काळजी वाटते किंवा मला खूप टेन्शन येतं म्हणजे मला अँझायटी आहे, मला स्वच्छता करायची खूप आवड आहे म्हणजे मला ओसीडी आहे, मला मूड लो झालाय आज म्हणजे मला डिप्रेशन. हे इतकं कॅज्युअली घेण्यासारख्या टर्मिनॉलॉजीजच नाहीये. तर आपण त्या शब्दांची आणि त्या आजारांची गंभीरता गमावून बसलोय. फक्त स्वच्छता वाटणं, फक्त गोष्टी स्पेसिफिक ठेवलेल्या आवडणं, जागच्या जागी ठेवलेल्या आवडणं, ह्याला आपण ओसीडी म्हणू शकत नाही. फरक कसा जाणवायचा मग? त्याचा तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये त्रास होतोय का? जर एखाद्याला खरंच ओसीडी असेल तर त्यांनी काय काय स्टेप्स घ्यावे? आपण सगळ्या टर्म्सला थोडं डीप मध्ये डिस्कस करूयात. सगळ्यात आधी तुम्ही ते जसं म्हणाले डिप्रेशन, तर डिप्रेशन काय असतं ऍक्च्युली? कधी येतं, कशामुळे येतं? हा, सो व्हेरी नाईस क्वेश्चन, की मला पण बोलायला आवडेल ह्याच्याबद्दल, की काय झालंय ना, की आपल्याकडे सोशल मीडियामुळे किंवा कनेक्टिव्हिटी आपली आजूबाजूच्या देशांमध्ये किंवा आजूबाजूच्या लोकांसोबत इतकी वाढली आहे की आपल्याला त्या टर्मिनॉलॉजीज माहिती झालेल्या आहेत खूप इझिली, आणि गुगलमुळे सुद्धा, की मी जस्ट असं सर्च केलं की लो मूड वाटतं, तर त्याच्या पहिल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठेतरी डिप्रेशन हा शब्द असेल, किंवा खूप वरी करते मी, खूप काळजी करते असं मी लिहिलं, किंवा खूप विचार येत आहेत असं जर मी लिहिलं, तर पहिल्याच्यात कुठेतरी अँझायटी असा शब्द असेल. सो हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे इतके कॅज्युअल नाही आहेत जितक्या कॅज्युअली आपण यूज करतो की मला खूप काळजी वाटते किंवा मला खूप टेन्शन येतं म्हणजे मला अँझायटी आहे, मला स्वच्छता करायची खूप आवड आहे म्हणजे मला ओसीडी आहे, मला मूड लो झालाय आज म्हणजे मला डिप्रेशन आहे. हे इतकं कॅज्युअली घेण्यासारख्या टर्मिनॉलॉजीजच नाही आहेत, आणि या सगळ्या टर्मिनॉलॉजीजमुळे काय होतं, आपण त्या शब्दांची आणि त्या आजारांची गंभीरता गमावून बसलोय, की त्याचा ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू किंवा त्याचे खूप सिरियस येतो विषय. म्हणजे मी असंच, माझा आज मूड लो आहे किंवा माझ्या ऑफिसमध्ये काहीतरी झालं किंवा माझ्या मित्रमैत्रिणीमध्ये काहीतरी झालं म्हणून मी 4 दिवस कोणाशी बोलायची इच्छा नाही झाली म्हणजे मी डिप्रेशन मध्ये आहे, असं म्हणणं बरोबर नाहीये. कधी पण तो टर्म युज केली जातो. येस येस, आणि कधी पण युज केली जाते, कॅज्युअली युज केली जाते. मग तिथे आम्हाला, म्हणजे आमच्या फील्डमधल्या, मी म्हणते की सगळेच एक्सपर्ट हे अग्री करतील की तिथे प्रॉब्लेम आहे, की ते कॅज्युअली युज करण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. याच्यामुळे अजून एक गोष्ट अशी होते की ज्यांना खरंच तो प्रॉब्लेम असेल ना, त्या लोकांसाठी हे स्टिग्मटाईज असू शकतं. कारण एक विचार कर की आपण 4 जण आत्ता ग्रुपमध्ये बसलोय आणि बोलता बोलता मी म्हटलं की मला खूप लो वाटतंय, आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया अशी होती की, किंवा कोणाची तरी प्रतिक्रिया अशी असेल की तू काय लगेच डिप्रेशन आलं का, काय एवढं त्याच्यात. ओके, सो मग ज्याला खरंच असेल, समजा आपल्याच ग्रुपमध्ये कोणाला तरी असेल, त्याला असं लक्षात येईल की अरे हे जज करतायत किंवा हे कशा पद्धतीने रिॲक्ट करतायत, सो मी माझा प्रॉब्लेम शेअर करू शकेन का नाही, आय डोंट नो. सो त्यामुळे सुद्धा, येस, त्यामुळे सुद्धा आपण ह्या टर्मिनॉलॉजी इतक्या कॅज्युअली नाही वापरल्या पाहिजे. डिप्रेशन ही एक लॉंग टर्म डेव्हलप होणारी प्रोसेस आहे. ओके, परत मला हे सांगायला खूप आवडेल की मेंटल हेल्थ इश्यूज किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर हे असंच काहीतरी मनाला वाटलं अशी गोष्ट नाहीये. ओके, त्याच्या मागे एक पूर्ण फिजिओलॉजिकल चेंजेसचे एक इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे तुमची बॉडी सुद्धा अकॉर्डिंगली चेंज करते, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ओके, सो मेंटल हेल्थ मध्ये जर तू अँझायटी मला म्हणालास किंवा डिप्रेशन मला म्हणालास, तर त्याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे असं मी तुला एक फक्त सांगू शकीन की काय आहे, पण ते प्रत्येक माणसाप्रमाणे ते कसं दिसेल, कसं ते प्रोजेक्ट करतील, बाहेर दाखवतील का नाही, याचे सुद्धा एक वेगवेगळे प्रकार आहेत. सो डिप्रेशन ही मी म्हणेन की एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे, आणि त्याच्यामध्ये लो मूड राहणं, असलेल्या गोष्टी, त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो, आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होणं, आनंद घेता न येणं कुठल्याही गोष्टीचा. ओके, खूप वेळेला जर डिप्रेशनची इंटेन्सिटी खूप असेल तर अगदी टोकाचे विचार येणं, लाईक सुसायडल थॉट्स येणं, इथपर्यंत ते जातं, आणि हे एका दिवसात नाही होत, हे डेव्हलप व्हायला 5 ते 6 महिने लागतात. सो आम्ही एक DSM नावाचा, डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल नावाचं, आमच्याकडे जसं ICD-10 असतं डॉक्टरांचं, तसं हे डायग्नोसिस करायला एक स्टॅटिस्टिक मॅन्युअल असतं. सो त्याचा आधार घेऊन आम्ही असं म्हणू शकतो की ओके, हे सिम्पटम्स दिसत आहेत, 10 सिम्पटम्स पैकी हे 8 सिम्पटम दिसत आहेत, तर ह्या व्यक्तीला असू शकेल. मग टेस्टिंग होतं, टेस्टिंगने हे कन्फर्म होतं, आणि मग जर सायकॅट्रिक हेल्प हवी असेल तर सायकॅट्रिक कडे हेल्प घेतली जाते, आणि त्यासोबत काउन्सिलिंग आणि थेरपी सुरू होते. टेस्ट कसं पेपर थ्रू असते का? हा, पेपर पेन्सिल असते, काही काही वेळेला पेपर पेन्सिल असते, काही टेस्ट हा प्रोजेक्टिव्ह टेस्ट असतात. प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणजे की
त्याच्यामध्ये आपण काही प्रकारचे चित्र दाखवतो, काही पिक्चर्स दाखवतो आणि त्याच्यावरनं तुला काय वाटतंय हे तुला त्याच्यावरनं लिहायचं असतं. सो ते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं वाटतं. म्हणजे मी ते सेम चित्र बघितलं त्याच्याबद्दलचे माझे व्ह्यूज आणि तुझे व्ह्यू त्याच्यात फरक असू शकतो. सो अशा पद्धतीचे टेस्ट असतात. मोस्टली पेपर पेन्सिलच टेस्ट असतात या सगळ्या ज्या असतात त्या. सो अशा पद्धतीने ही अख्खी प्रोसेस आहे. सो डिप्रेशन मी म्हणेन की एक खूप लॉंग टर्म जर्नी आहे. म्हणजे ते सुरू होतं आणि ते खूप काळ आपल्यासोबत राहतं. तो एक मूड आहे. म्हणजे मला कॉन्स्टंटच लो वाटत राहतं. याच्यामध्ये मला कुठेच आनंद, प्लेजर, हॅपीनेस, जॉय, सॅटिस्फॅक्शन कुठेच नसतं. मी मे बी माझं काम खूप चांगल्या पद्धतीने करत असेल कारण त्याच्यामध्ये मी खूप चांगला आहे. पण मी त्याच्यातनं प्लेजरच घेऊ शकत नाहीये. मला त्याच्यातनं आनंदच वाटत नाहीये. मी आजूबाजूच्या लोकांशी ओपन अप होणं बंद करतो. मी विड्रॉल होतो. मी एकटा किंवा एकटी राहायला लागते. अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सेम विथ अँझायटी. आता अँझायटी हे असं आहे ना की अँझायटी शब्दाचा मराठी अर्थ जर आपण म्हटला तर तो होतो अतिचिंता. सो अँझायटी हे ह्याचं जे आपण म्हणतो की ते तर सगळ्यांनाच होतं. ते सगळ्यांना नाही होत. सगळ्यांना जे असतं ते कन्सर्न असतो, चिंता, वरी हे असतं की काळजी, की आपली कोणत्याही व्यक्तीशी जर इमोशनल अटॅचमेंट असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल काळजी वाटते. की अगदी साधं की एक वॉचमन आपल्या गेटवरचे असतात, रोज आपण जाताना त्यांना हात करतो आणि 4 दिवस ते आपल्याला दिसले नाही तर एक नॅचरल ह्युमन म्हणून आपल्याला असं होतं की अरे कुठे गेले, काय झालं. दॅट इज वरी, दॅट इज कन्सर्न अबाउट अ पर्सन. एन्झायटी हे त्याचं अनहेल्दी व्हर्जन आहे. की माझी कॉन्स्टंट वरी, कॉन्स्टंट रश ऑफ थॉट्स, माझे थॉट्स आणि माझ्या ऍक्शन्स मॅचच करत नाही इतक्या पद्धतीने. त्याच्यानंतर मला कायम इफ आणि बट मधनं विचार करणं की हे झालं तर काय, ते झालं तर काय. ओके, येस, ओव्हर थिंकिंग, प्रचंड ओव्हर थिंकिंग. आणि जे आपल्याला युजली एखादं ट्रिगर झाल्यानंतर होतं ना की समजा आता आपल्याला म्हटलं की आता गणेशोत्सव सुरू आहे, सो लास्ट डेला जर आपण हरवलो, माझा विचार आला किंवा खरंच हरवलो तर आपल्याला कसं होईल. तेव्हा हे माझं विदाऊट एनी ट्रिगर म्हणजे विदाऊट एनी इन्सिडेंट्स घडलेला माझं कायम सुरू असतं. तर विचार कर की त्याचा त्रास किती असेल. सो अँझायटी हे एक अमरेला टर्म आहे. अँझायटीमध्ये खूप शेड्स आहेत. जनरली लोकांना आपल्याकडे ओसीडी फक्त माहितीये आणि असं माहितीये की ओसीडी म्हणजे नीट ठेवणे वस्तू, क्लीन ठेवणे, ज्याला सवय असते खूप क्लिनिंगची सवय असते त्याला ओसीडी. ओसीडी हा त्याच्या पलीकडे आहे. नॉर्मल डे टू डे माणूस पण त्यांना नॅचरल बिहेवियर असतं की बाबा सगळी गोष्टी नीट ठेवावी. त्याला पण वाटतं की बाबा त्याला ओसीडी आहे. खरंच असतं का? नाही, अजिबात नाही. त्याला आपण म्हणू शकतो की परफेक्शनिझम असणं, की मला गोष्टी छान लागतात, व्यवस्थित लागतात. फरक कसं जाणवायचा? त्याचा तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये त्रास होतोय का? एकदम सिंपल गोष्ट आहे. कुठलाही सायकोलॉजिकल इश्यूज किंवा मेंटल हेल्थ इश्यूज आहे का नाही हे कसं ओळखायचं. तर माझे जे सेगमेंट असतात ऍज अ पर्सन म्हणून, माझी पर्सनल लाईफ, माझी सोशल लाईफ, माझी प्रोफेशनल लाईफ, इथे त्याचं रिफ्लेक्शन किती होतं आणि त्याच्यामुळे अडथळे यायला सुरुवात झालेत का. म्हणजे उदाहरणार्थ मला सगळं जागेवर ठेवायला आवडतं. सो आता मी तिथे माझं कॅलेंडर ठेवलंय, उद्या कोणीतरी उठलेलं आणि कॅलेंडर हलवलं तर हे हलवलेलं कॅलेंडर डोक्यात सणक जाते, भांडायला उठतोय, चिडचिड होते, त्या व्यक्तीसोबत वाद होतात, इतकं की माझ्या या स्वभावामुळे सगळे घाबरून तसं करतात. हे माझ्या पर्सनल लाईफवर झालं. प्रोफेशनल लाईफला मला इतकी सवय आहे गोष्टी व्यवस्थित ठेवायची किंवा काम व्यवस्थित करायची की माझा कामाचा स्पेस लो होतो. जरी माझं काम चांगलं असलं तरी मी बाकीच्यांवर ते प्रेशर करतो. ते जर नीट झालं नाही तर मला बघवत नाही, कसतरी होतं, माझा दिवस खराब होतो. सो तू त्याची इंटेन्सिटी वाढली, ते सतत होत आहे आणि ते सारखे विचार तेच मनात फिरतात, तर ते बरोबर नाहीये. हेच जर स्पेसिफिक आहे की मला फक्त स्वच्छता आवडते, मला नीटनेटकं ठेवायला आवडतं आणि त्याचं माझ्यावर कोणावर कंपल्शन नाहीये. आणि कंपल्शन जर आपल्या घरात केलं जातं मोठ्यांकडनं की नीट ठेव, जागेवर ठेव, पण इट इज जस्ट फॉर आर गुड सेक की तुम्हाला ते वेळेत मिळावं. एवढंच जर असेल तर याचा अर्थ ओसीडी आहे असं नाहीये. ओसीडी हे खूप मोठा लेवलचा डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इतके ऑब्सेसिव्ह थॉट्स असतात की ते ऑब्सेसिव्ह थॉट मनात न जाण्यासाठी काहीतरी कंपल्सिव्ह ऍक्शन केली जाते आणि त्या ऍक्शन बद्दल ऑब्सेशन क्रिएट होतं. सो हे म्हणजे टेक्निकल वाटेल थोडंसं ऐकताना, पण हे खूप मोठ्या लेवलचं आहे. फक्त स्वच्छता वाटणं, फक्त गोष्टी स्पेसिफिक ठेवलेल्या आवडणं, जागच्या जागी ठेवलेलं आवडणं, याला आपण ओसीडी म्हणू शकत नाही. किंवा ते इतकं जनरली जाता जाता टॅग लावून जाण्यासारखी गोष्ट नाहीये है ना, की आपण चल तू, आपण असं म्हणतो तू काय वेडास का, तसं तुला ओसीडी आहे का, असं म्हणण्यासारखं ते इतकं कॅज्युअल नाहीये. आणि ते कॅज्युअलिटीमुळे घेतल्यामुळे किंवा हे शब्द फक्त माहिती झाल्यामुळे आणि त्याच्या मागचं कॉन्टेक्स्टच माहित नसल्यामुळे ते खूप कॅज्युअली युजही केले जातात. म्हणजे मी याला म्हणते की
पूर्णार्थाने जे असे शब्द वापरतात त्यांना दोष देण्यात पण अर्थ नाहीये. आपल्याकडे अवेअरनेस पण नाहीये, त्यामुळे हे अशा पद्धतीने वापरलं जातं. जर एखाद्याला खरंच ओसीडी असेल तर त्यांनी काय काय स्टेप्स घ्यावे? सायकोलॉजीकडे जावं, सायकॅट्रिस्टकडे जावं, त्याला कसं कळावं? आयडियली तर तुम्ही दोघींपैकी कोणाकडेही अप्रोच होऊ शकता, असं काही नाहीये. पण सायकॅट्रिस्ट लागतात जनरली ओसीडी मध्ये, कारण जसं मी म्हटलं की तुमच्या माइंड आणि बॉडीचं कनेक्शन आहे. सो तुमची एक पूर्ण फिजिओलॉजिकल चेन, न्यूरो ट्रान्समिटर्स, काही इम्पॉर्टंट केमिकल्स, मेंदूमधले काही हार्मोन्स हे बिघडलेले असतात. सो तिथे तुम्हाला मेडिसिनची गरज लागते, की जिथे तुम्ही तुमच्याकडे तो समज किंवा तुमचा तो विचार करायची सदसद विवेक बुद्धी नाही राहिली, की तुम्ही जर कोणी तुम्हाला समजावून सांगितलं. घरातले पण सांगतातच, सगळ्या मेंटल हेल्थ इश्यूज ज्यांना होतात ना घरातलेही सांगतच असतात, की त्यांच्या कपॅसिटीनुसार पण सांगतच असतात. पण ते तेवढं रिसीव्ह करून त्याप्रमाणे अप्लाय करायची इच्छा असते तरी सुद्धा ते अप्लाय केलं जात नाही. सो अशा वेळेला कुठल्याही इश्यूसाठी तुम्ही सायकोलॉजिस्टकडेही जाऊ शकता. सायकोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे, जसं मी म्हटलं की सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन करून आपण ठरवू शकतो की मेडिसिनची गरज आहे किंवा लगेच आधी मेडिसिन घ्यायला हवंय आणि मग काउन्सिलिंग. सो हे मला सांगायला आवडेल की सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट हे दीज टू पीपल गोज हँड इन हँड. म्हणजे फक्त मेडिसिनने तुम्ही बरे नाही होणार आहे, आणि जिथे मेडिसिनची गरज आहे तिथे फक्त काउन्सिलिंगने नाही बरे होणार आहे. सो दोन्ही गोष्टी तुम्हाला लागतात. पूर्ण बाहेर येण्यासाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपीची गरज पडते. जो माणूस लो मोड मध्ये, तर त्यांनी त्याच्या बिहेवियर मध्ये आणि डिप्रेशन मध्ये कसा फरक ओळखावा? सगळ्यात महत्वाचं, जसं मी म्हटलं की त्याचा अफेक्ट तुमच्या डे टू डे रुटीन मध्ये किती होतोय. त्याच्यानंतर जर तुम्ही सायकोलॉजिस्टला अप्रोच झालात, बिकॉज ते गोष्ट तुमच्या डील करण्याच्या पलीकडे जाते, तुम्ही तुमच्या पद्धतीने डील करायचा प्रयत्न केला पण नाही होते, तुम्ही सायकोलॉजिस्टकडे अप्रोच झालात की तुमची इंटेन्सिटी तर चेक होऊ शकते की किती जास्त आहे, आणि मग त्यानुसार ठरवलं जाऊ शकतं ना, की काही वेळेला माइल्ड डिप्रेशनही असतं. सो तिथे तुम्हाला माइल्ड मॉडरेट डिप्रेशन मध्ये काही वेळेला फक्त सायकोथेरपीने सुद्धा तुम्ही बरे होता, आणि काही वेळेला तुम्हाला मेडिसिन घ्यायलाच लागतं. ओके, सो हे तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमच्या एंडला काय विचार करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीने, तर मला जो काही डिस्टर्बन्स फील होतोय, मला स्ट्रेस वाटतोय, मला खूप अँशियस वाटतंय, माझा खूप लो मूड आहे, किंवा माझे मूड स्विंग्स होत आहेत, किंवा काही माझे रिलेशनशिप मध्ये काही इश्यूज आहेत, माझं जस्ट ब्रेकअप झालंय, और एनिथिंग, इफ यू आर नॉट एबल टू डील विथ इट, तुम्हाला ते डील करता येत नाहीये, ते तुमच्या पर्सनल, सोशल, प्रोफेशनल फ्रंटवर अफेक्ट करायला लागलंय, तर ही अलार्मची घंटी आहे की तुम्हाला सायकोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. येस. आणि मग पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला नक्कीच सायकोलॉजिस्ट सांगू शकतात, की काय पद्धतीने आपल्याला प्रोसेस थ्रू पुढे जायला लागेल. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसमुळे असं स्पेसिफिक नाही करतायत की ही प्रोसेस आहे, हीच फॉलो करायची. ओके, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीचे परसेप्शन वेगळं असतं, प्रत्येक व्यक्तीच्या गोष्टींकडे बघायचा, त्यातनं मेसेज पिक करायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे समजा सेमच दोघं आहेत, दोघांनाही थोडंसं डिप्रेस्ड वाटतंय, माइल्ड डिप्रेशन आहे, पण दोघांच्या प्रोग्रेसला आपण सेम नाही, त्याचा जो आम्ही आमच्या भाषेत प्रोग्रेसला प्रोग्नोसिस असं म्हणतो, की पुढे जाऊन काय होईल असं तुम्हाला वाटतं त्यांचा एकूण पिक्चर बघून, तो सेम नसतो. कारण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, माणूस वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे विचार करायची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे